राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता प्राजक्ता जी आहे ती खरं तर तृप्तीला घेऊन गेलेली असते. ती दोघंही जण जातात आणि पाहतात तर काय, तिकडे आता कौस्तुभला ते गुंड खूप जास्त मारत असतात. ते गुंड आता कौस्तुभला म्हणत असतात की तू पैसे दिलेच नाही आहे ना, तर तुझी हीच अवस्था आम्ही करणार आहोत. तुला आता आम्ही असं सोडणार नाही. आणि असं बोलूनच ना आता मात्र त्याला खूप जास्त बांधलेलं असतं आणि बांधलेल्या अवस्थेतच मारहाण केली जात असते. आणि हे सगळं जेव्हा बाहेर उभी असलेली तृप्ती आणि त्याचसोबत प्राजू बघतात ना, तेव्हा त्यांना ह्या सगळ्या काही गोष्टी बघून ना खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे या सगळ्या काही गोष्टी ना आता सगळ्या समोर घडत होत्या आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी समोर घडत असतानाच ना नकोसं झालेलं होतं. प्रीती म्हणत असते की बघितलंस का, किती त्रास करावा लागतोय सहन तो त्याला. काय झालं असेल गं, मला तर खूप जास्त भीती वाटते. नाही, आपल्याला आता घाबरायचं नाही आहे, आपल्याला या सगळ्याला सामोरं जायचं आहे. काही झालं ना तरीसुद्धा ना आपल्याला सुटका करायची आहे कौस्तुभची. मी एक काम करते, पोलिसांना बोलवून घेते. तेव्हाच तृप्ती घाबरते. तृप्ती म्हणत असते की पोलिसांना जर आता आपण बोलवायला गेलो तर अजून प्रॉब्लेम होऊ शकतो. मला असं वाटतं ना की पोलिसांपेक्षा आपणच जायचं का, पण पण गेल्यावर काय होईल असे अनेक विचार मनामध्ये येऊ लागलेले असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सुलक्षणा तिच्या रूममध्ये बसलेली असते. सुलक्षणा तिच्या रूममध्ये बसलेली असताना तिला आता भेटण्यासाठी इकडे आता तो आरव आलेला असतो आणि आरव तिथे येऊन म्हणत असतो की माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा. कारण काही झालं तरी तुम्ही इतका विचार करताय ना, या सगळ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या. मी खरंच खूप जास्त चुकलेलो आहे. तू खरंच खूप विचार करतेस, मी विचारही केला नव्हता एवढं सगळं काही असेल. पण खरंच मी तुझी मनापासून माफी मागतो. असंही आता इकडे आरव जो आहे तो सुलक्षणाला बोलत असतो. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की नाही, मला कळते हे सगळं काही वेगळं आहे, पण खरंच ना मी तुमची मनापासून माफी मागतो. असंही आता तो बोलून ना अक्षरशः त्याने आता सुलक्षणाच्या पायावर डोकं ठेवलेलं असतं. सुलक्षणाच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर ना आता कुठे जाऊन इकडे आरवला बरं वाटत असतं. आरव आता म्हणत असतो की नाही, खरं तर ना मला टेन्शन आलं आहे, काय करावं हे सुधरत नव्हतं. पण मी आता विचार केला आणि मला तेव्हा समजलं आहे की तू किती विचार करतेस आलोकदादाचा. नाही तर मी वेगळाच काहीतरी विचार करायचो की तू आलोकदादाबद्दल कोणताही विचार करत नाही. पण आता सगळ्या काही गोष्टी स्पष्ट आणि व्यवस्थित दिसत आहेत. मला समजतंय हे सगळं तू आलोकदादासाठी करतेस, पण मी तुला पहिल्यांदाच खूप जास्त नावं ठेवली असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हा कुठे जाऊन जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आरव बोलून दाखवतो ना, तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की बाळा, तुम्हाला समजून घेतलंस ना, यातच सगळं काही आलं. आधी तर मला वाटलं होतं की काय होईल माझं, पण आता तुला समजता येत नाही ह्या गोष्टी. तेव्हाच ना सुलक्षणाला म्हणत असतो की हो, आता मला सगळ्या काही गोष्टी कळत आहेत. मी तुला नको नको ते बोललो, पण त्यासाठी खरंच मी तुझी मनापासून माफी मागतो. आता सुलक्षणाला खूप छान वाटत असतं की आरवने तिला अगदीच मनापासून माफ केलेलं असतं आणि तिच्यासोबत तो आता नीटही बोलत असतो. या सगळ्या काही गोष्टी ना आता आवडलेल्या असतात. तेच आता ती त्याच्याबरोबर बोलत बसलेली असते. तिला आता छान वाटत असतं. तेच आता दुसरीकडे मात्र आरव आणि त्याचसोबत सुलक्षणा छान गप्पा मारत असतात. लोकही माझा तसाच आहे, अगदी तू आहेस ना तसाच. त्यामुळे ना मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं ना फक्त माझ्या आयुष्यात तुम्ही दोघंही जण मुलं आहात. बाकी माझ्यासाठी बाकी काही महत्त्वाचं नाही आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. सुलक्षणा आरवच्या चेहऱ्यावर ना अलगदपणे प्रेमानं हात फिरवते आणि ती आता त्याला आपलंसं करत असते. आरवही आता बसलेला असतो. तेच आता या दोघांच्याही छान अशा गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यातच ना त्या लोकांना माहितीसुद्धा नसतं की आलोके ना घराबाहेर पडलेला आहे, तो कुठे गेला आहे. या गोष्टी कोणालाच माहिती नसतात. पण आता इकडे सगुणा येते आणि सगुणा त्यासोबत अंबिकासुद्धा आलेली असते आणि सुलक्षणाला म्हणते की मॅडम, एक प्रॉब्लेम झाला आहे. तर सुलक्षणा विचारते की काय प्रॉब्लेम झाला आहे. तर सुलक्षणाला आता सगुणा सांगू लागते की आम्ही आता खरं तर ना अंबिका आहेत ना, त्या गेल्या होत्या
आलोकला औषधं द्यायला गेलेलं असताना आलोक रूममध्ये कुठेही दिसला नाही आहे आणि आलोक सगळ्या घरात बघितलं, कुठेच नाही आहे. मग आता आलोक कुठे गेला असेल, काय गेला असेल अशी मनामध्ये खूप जास्त भीती वाटू लागलेली असते. कारण आलोक असा कसा घरातनं बाहेर पडू शकतो, तुम्हा कोणाचाच लक्ष कसा नव्हता, हा मोठा प्रश्न सुलक्षणाच्या मनामध्ये असतो. सुलक्षणा त्याबद्दलसुद्धा बोलून दाखवते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते ना ती, तेव्हा मात्र आरवलासुद्धा धक्का बसतो. कारण आरवना अगदीच ना मनापासून आपल्या भावावर प्रेम करायचा. तेच दुसरीकडे सुलक्षणा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की कुठे गेला असेल आरव. पण आता इथे प्राजू एक मोठ्या अडचणीत सापडलेली असते. ती आता तृप्तीला सांगत असते, जर आता आपल्याला कौस्तुभदादाला इथून सोडवायचं असेल ना, तर माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. तीच आयडिया आपण आता फॉलो करूया. मग नेमकं काय करायचं आहे असंही विचारलं जातं. तेव्हा प्राजू म्हणते, मी आधी आतमध्ये जाते, त्याच्या मागोमाग तू ये. आपण येताना त्याच्या आधी ना सायलेन्सरचा आवाज कर. जसा सायलेन्सरचा आवाज येईल ना, तसं मी तुला सांगते ना, सगळेजण ना पळून जातील, कोणीही राहणार नाही इथे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ती म्हणत असते प्राजूला की हे सगळं सक्सेस तर होईल ना. तर प्राजू सांगत असते की हो, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, फक्त आपल्याला व्यवस्थित काही ते करायला हवं, असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय, या सगळ्याचं प्लॅनिंग जे आहे ना, ते केलं जात असतं. तेव्हाच ना इकडे प्राजू जी आहे ती आतमध्ये जाते. प्राजूला आतमध्ये आलेलं बघून आता प्राजूकडे ती मुलं बघत असतात आणि प्राजूला बघून ती आता म्हणत असतात की कोण आहेस ग तू. तेव्हा प्राजू त्यांना सांगते की मी ना ह्यांची बहीण आहे. पण काय झालं आहे मला सांगाल का, काय झालंय नेमकं, तुम्ही असं का करताय माझ्या दादासोबत, असंही ती आता विचारत असते. तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अंबिका बाकी सगळेजणांना कॉल करत असतात, पण कॉल काही लागत नसतो. तेच आता दुसरीकडे सुलक्षणाला सुद्धा टेन्शन येतं. सुलक्षणाने सगळ्या माणसांना कामाला लावलेलं असतं. त्यासोबत सुलक्षणा जी आहे तिने आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अगदीच मनावर घेतलेल्या असतात. कारण अचानकपणे आलोक घरातना गायब झालेला आहे, ही गोष्टच मुळात ना तिला पटत नसते. मग आता तिने सगळं घर तर डोक्यावर घेतलेलं असतं, त्यासोबत पोलिसांना सुद्धा बोलवून घेतलेलं असतं. कारण पोलिसांना सुद्धा आता कामाला लावलं पाहिजे, नाहीतर काय होईल असा विचार ना मनामध्ये तिच्या येत असतो. तेच सगुणासुद्धा बोलत असते की मी माझ्या परीने सुद्धा काही माणसांना कामाला लावलं आहे, पण आलोक सापडायला हवा. काही झाला तरी आलोकवर लक्ष ठेवता कसं आलं नाही तुम्हा लोकांना, आलोक कसा काय गायब झाला मला ना कळतच नाही आहे मुळात, असंही आता म्हटलं जात असतं. पण इकडे आता खूपच जास्त आनंद जो आहे तो आता आलेला असतो, तो म्हणजे प्रीतीला आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या श्रेयसला सुद्धा. कारण त्यांच्या तावडीतून अचानकपणे सुटका जी काही झालेली असते ना, त्यामुळे आता एकदमच भरून आलेलं असतं. त्यामुळेच आता खूप जास्त आनंदही होत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की सुलक्षणाने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि आलोक हरवला आहे, तर आलोकला लवकरात लवकर शोधून काढा असं देखील पोलिसांना सांगितलेलं असतं. पण पोलीस नेहमीप्रमाणेच अजून कसे काय आम्ही मिसिंगची केस घेऊ, 24 तासही झालेले नाही आहेत, त्याआधी आम्ही मिसिंगची केस घेऊ शकत नाही, असं आता बोलत असतात. तेच आता मोठ्या इन्स्पेक्टरला सुलक्षणाने कॉल लावायला घेतलेला असतो. कारण सुलक्षणाला आलोकपेक्षा या ह्याच्यामध्ये काहीच महत्त्वाचं नव्हतं आणि मजबूत पैसाही असल्यामुळे आता सुलक्षणाचा तेवढा दरारासुद्धा होता. तेच आता सुलक्षणाने सांगितलेलं असतं की काही झालं तरी माझ्या आलोकला शोधून काढा. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आरव जो आहे तो म्हणत असतो की आई तू काळजी करू नको, मी आत्ताच बाहेर पडतोय आणि जोपर्यंत आलोकदादा सापडत नाही ना, तोपर्यंत तू काळजी करू नकोस, मी काही घरी येणार नाही, मी आपल्या आलोकदादाला घेऊनच मगच घरी येईन, असंही आता म्हटलं जातं. तेच इकडे आता प्राजक्ता त्या माणसांसोबत बोलत असते, नक्की काय झालं आहे, तुम्ही माझ्या दादाला असं बांधून का ठेवलंय. मग आता तेव्हाच ना ते गुंड जे आहेत ते म्हणत असतात की तुला माहीत नाही का तुझ्या भावाला कशाला बांधून ठेवलंय, ते तुझ्या भावाने एकही रुपया दिलेला नाही आहे, त्यासाठी तुझ्या भावाला इथे बांधून ठेवले, आता तू पैसे देणार आहेस का. तेव्हाच ती म्हणत असते की हो मी देईन तुम्हाला पैसे तुमचे. मग आता ते गुंड बोलत असतात, कौस्तुभकडे बघून बघितलंस का, तुझी बहीण किती भारी आहे, ती लगेच बघ आम्हाला पैसेसुद्धा द्यायला तयार आहे, नाही तर तू चिडका अजूनपर्यंत आम्हाला पैसे देतोयस, असं बोलून ना आता मात्र अगदीच ना त्यांना आनंद झालेला असतो. कारण त्यांना असं वाटत असतं की खरंच आता पैसे वगैरे भेटणार आहेत की काय. पण इकडे खरं तर ना खूप मोठं प्लॅनिंग जे आहे ते आधीच करून ठेवलेलं होतं.
जुने आणि प्राजू त्या प्लॅनिंगप्रमाणेच आता काम करत असते. प्राजू जेव्हा त्या प्लॅनिंगप्रमाणेच काम करत असते ना, तेव्हा मात्र आता इकडे कौस्तुभ तर पाहतच राहतो. पण तेव्हा दुसरीकडे एक गोष्ट अजून देखील पाहायला मिळते की इकडे जेव्हा प्राजक्ताने सांगितलेलं असतं तेव्हा प्राजक्तावर ते गुंड ना आता विश्वास ठेवत असतात. प्राजक्ताला म्हणत असतात की चालेल चालेल, तुम्ही आमचे पैसे देणार आहात ना, मग आता कसे देताय ते सांगा. मग तेव्हाच ना हे पैसे देणार आहे प्राजू जेव्हा म्हणते तेव्हा ती सांगत असते की प्लीज तुम्ही माझ्या भावाला सोडवा. तेव्हाच ना ते म्हणतात की तुम्ही आधी पैसे द्या, मग लगेच तुमच्या भावाची सुद्धा सुटका करतो. पण तेच आता प्राजूने प्लॅनिंग केलेलं असतं की मध्येच ना मुद्दामून खोकायचं, म्हणजे तिने तसं तृप्तीला सांगून ठेवलेलं असतं, जसं मी खोकेन ना तसं आता पोलिसांच्या सायलेन्सरचा आवाज करायचा. पोलिसांच्या सायलेन्सरचा जसा आवाज येतो तसं हे गुंड ना इकडे तिकडे पळून जातात. तेव्हाच लगेच सगळी गुंड पळाल्यानंतर प्राजक्ताने कौस्तुभचे हात वगैरे सोडवलेले असतात आणि कौस्तुभला सांगितलेलं असतं की पटकन आहे ना इकडनं पळून जायचं, कोणताही विचार करायचा नाही, असं ती कौस्तुभला सांगते. तेच आता तृप्ती सायलेन्सरचा आवाज बंद करायला विसरलेली असते आणि तशीच बाहेर येत असते. तेव्हाच ना तिथे असणाऱ्या एका गुंडाने पाहिलेलं असतं. जसं तो गुंड आता बघतो ना तसं आता सगळं काही सोडून तो पुढे येतो आणि त्याने ना आता तृप्तीला पकडलेलं असतं आणि त्याचसोबत बाकी गुंडांना सुद्धा सांगितलेलं असतं की बघितलं का, हे दोघंही जण आपल्याला फसवत होते, यांच्याकडे पैसेही नाही आहेत आणि पोलिसांना सुद्धा बोलवलं नाही आहे. मग आता त्या तिघांनाही पुन्हा तिथे खुर्चीला बांधून ठेवलं जातं. मग तेव्हाच ना आता म्हटलं जातं की नाही, आता तर तुम्हाला सोडत नसतो, तुम्ही आम्हाला फसवताय का, पैसे तर घेऊन नाही आलाय आणि वर ही सगळी नाटकं, आता बघा तुम्हाला काय शिक्षा होते ते. आणि मग असं बोलून ना त्या आता प्रत्येकाला ना तिथे बांधलं जातं. त्यावेळेला आता स्वतःची सुटका करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात, पण कोणाचीही सुटका आता होत नसते. तेच आता दुसरीकडे जेव्हा हे सगळ्या काही गोष्टी होत असतात तेव्हा त्यांच्या तोंडाला काळ्या कलरचे कपडेही बांधले जातात आणि मग त्यांना खुर्चीला बांधलं जातं. तेव्हाच इकडे ती लोक म्हणत असतात की प्लीज आम्हाला सोडा, आम्हाला सोडा, पण कोणी देखील ऐकायला तयार नसतं. मग आता इकडे जी गुंड आहेत त्यांनी आता सांगितलेलं असतं की आम्हाला अडकवायला जात होतात का, बघितलं ना तुम्हालाच कसं अडकवलं ते, आमच्याशी गद्दारी करायची नाही, असंही आता ते गुंड जे आहेत ते बोलत असतात. जेव्हा गुंड हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र आता ते गुंड जे आहेत ते प्रचंड असे संतापलेले असतात आणि तेव्हाच ना त्यांनी सगळ्यांनाच खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. कौस्तुभला उभं केलेलं असतं तर तृप्ती आणि त्याचसोबत इकडे असणाऱ्या प्राजूला बांधलेलं असतं आणि तेव्हाच ना प्राजू जोरजोरात आवाज करत असते. प्राजू म्हणत असते की काय झालंय, काय झालंय, कोणी असं केले, उघडा बांधून का ठेवले, हात सोडा माझे, असं बोलून आता जोरजोरात जो काही आहे तो आता आवाज केला जात असतो. आणि जेव्हा नेमका तिथून जात असतो ना तर आलोकच्या कानावर ते आवाज पडत राहतात. आलोकच्या कानावर जेव्हा हा आवाज पडतो ना तेव्हा मात्र आता आलोकने ना आता म्हटलेलं असतं की काय करू काय करू. मग आलोक ना आता धाडस करून आतमध्ये जातो, कारण आलोकला ना तिथे आवाज येतो मुलीचा. मग ही मुलगी अडचणीत आहे, म्हणजेच प्राजूचा आवाज त्याला आलेला असतो. प्राजूने सांगितलेलं असतं की वाचवा, मला कोणीतरी वाचवा, असं करून प्राजू जोरजोरात ओरडत असते. तेच प्राजूचा आवाज आल्याबरोबर ना प्राजू लगेचच इकडे बोंबलत असते, म्हणून आलोक तिला सोडवण्यासाठी का होईना आतमध्ये येतो. तेच दुसरीकडे आता भाग्या जी आहे ती आता हात जोडून उभी असते. भाग्या आता देवाला म्हणत असते की मी फक्त सांगितलं होतं प्राजूला की मला तू नजरेसमोर नको आहे, पण आता अशीच जर ती निघून जाणार असते ना तर मला आता नाही चालणार. काही झालं तरी माझ्या आयुष्यात ना माझ्या प्राजूचं स्थान हे खूप मोठं आहे आणि जर आता ती आली नाही तर मी काय करू मला कळत नाही. तिच्या अंगाला हळद लागलेली असते, पण देवाकडे ती प्रार्थना करत असते, कारण प्राजू सकाळी जी घराबाहेर पडली आहे ना ती अजूनही आलेली नाही आहे. त्यामुळे तिला आता टेन्शन येत असतं की प्राजूचं काय झालं असेल. म्हणूनच मग आता तिने देवासमोर हात जोडलेला असतो. ती आता देवाला विनवणी करतच बोलत असते की देवा, हे परमेश्वरा, काही झालं तरी माझी प्राजू लवकरात लवकर घरी येऊ दे, असंही आता ती म्हणत असते. तेच दुसरीकडे आता त्या गुंडांच्या इथेच ना आलोक पोचलेला असतो आणि तेव्हाच ना आलोक ना त्या गुंडांची चांगलीच धुलाई करू लागतो. ते गुंड जे आहेत ते आलोकला म्हणत असतात की तू कोण आहेस रे, तुझी हिंमत कशी झाली आतमध्ये यायची.
ना अलोक त्यांना सांगतो की मी कोण आहे ना दाखवतो, आणि असं बोलून त्याने आता त्या गुंडांना ना जोरात वगैरे ढकलून दिलेलं असतं. ते गुंड ना इकडे तिकडे जाऊन पडतात. जसे आता ते गुंड इकडे तिकडे जाऊन पडतात ना, तसे मात्र आता अलोक ना त्यांची धुलाई करत असतो. तर अलोकला सुद्धा ते आता मारत असतात. अलोकला जेव्हा ते मारत असतात ना, तेव्हा अलोक कसं कसं त्यांच्या तावडीतून स्वतःला तर सोडवत असतो, वर त्यांची सुद्धा चांगलीच धुलाई करत असतो. कारण आता त्यांचे प्रमाण मारायचे खूप जास्त होते, कारण गुंड ते खूप होते ना, त्यामुळे आता ते खूपच जास्त मारत सुद्धा होते. पण त्यावेळेला अलोकसुद्धा त्या सगळ्यांवर पहाडी पडत होता. अलोकनेही आता ना त्या सगळ्यांनाच ना चांगलंच उत्तर दिलेलं होतं, आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टींचं उत्तर त्याने दिलेलं असतं ना, तेव्हा ते गुंड आता एक एक करून ना तिकडनं पळतात. कारण आहे ना, एवढा मोठा जो काही वार केलेला असतो ना अलोकने, तो भयंकर असा असतो. अलोक जेव्हा मारतो ना, तेव्हा अलोकने मारायला जशी आता एकेकाला सुरुवात केलेली असते, तसे ते गुंड जे आहेत ना, ते आता तिकडनं निघून जातात. आणि जेव्हा ते गुंड जे आहे ते तिकडनं जातात ना, तेव्हा मात्र कुठेतरी जाऊन बरं वाटत असतं. दुसरीकडे आरव शोधत असतो सगळ्या रस्त्यांवर ना जाऊन की अलोक कुठे आहे का, पण अजूनही कुठेच दिसत नसतो, काही कळत नसतं. तेच आता अलोक इथे गुंडांना मारत असतो. तेच आता दुसरीकडे प्राजूला ना असं दिसत असतं ना फुसटसं, म्हणून आता प्राजू सांगत असते की मागे बघा, नाही तर तुमच्यावर हल्ला होईल. मग आता मागे वळून पाहिलं जातं, आणि मग तेव्हाच ना त्या माणसाच्या हातामध्ये सुरा असतो. मग त्या माणसाच्या हातातला सुरा लक्षात घेतल्यानंतर आता मात्र त्या अलोकने त्याची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. अलोक त्याला आता मारतो. अलोकने त्याला मारल्याबरोबर ना आता ते गुंड एक एक करून तिकडनं पळ काढतात. मग आता अलोक तिथे एकटाच असतो. मग आता अलोकने ना पटकन ना आतमध्ये जाऊन ना या पहिल्यांदा प्राजूची सुटका करायचं ठरवलेलं असतं. तर प्राजूच्या तोंडाला मास्क असतो, पण त्यानंतर ना तो जेव्हा प्राजूचे हात सोडवतो, तेव्हा तो तिकडनं निघून जातो. तिच्या तोंडाचं मास्क काढेपर्यंत तो तिथेच थांबत नाही, कारण त्याला आता माहिती असतं की कोण आहे काय नाही. पण आता जर या मुलीचा चेहरा दिसला तर पुन्हा ती मुलगी आपले आभार वगैरे मानणार, त्यापेक्षा इथून गेलेलंच बरं, असाही विचार ना आता तो करतो. दुसरीकडे आता ते गुंड जे आहेत ते एकमेकांकडे बघत असतात, आणि ते म्हणत असतात की बघितलं का काय आपली धुलाई केली ते, बापरे, नाही तर आपलं काय झालं असतं, बरं झालं पळालो. ते गुंड आपापसात बोलत असतात. पण तो आहे कोण एवढा ज्याने आपल्याला एवढं मारलं, असंही त्यांचं बोलणं सुरू असतं. तेच आता तिथे आरव येतो. आरव जेव्हा तिथे येतो ना, तेव्हा त्यांना म्हणत असतो की काय रे, तुमचं काय चाललंय, तुम्ही कोणाला बघितलं, तुम्हाला कोणी मारलंय सांगता का. पण आता ती लोक म्हणतात की बाबा माहीत नाही, तो माणूस लय डेंजर आहे, लय मारलंय आम्हाला त्याने. आणि मग नंतर एक एक करून सगळीजणं तिकडनं आता निघून जातात. मग आता आरवला काही झालं तरी सुद्धा शोधून काढायचं असतं, आणि त्यासाठी ना मग तो आता तिकडनं का होईना बाहेर पडतो, कारण ना त्याला आता शोधायचं असतं. मग तो आता बाहेर येतो, आणि बाहेर इकडे तिकडे पाहू लागतो. आणि जेव्हा तो इकडे तिकडे पाहत असतो ना, तेव्हा समोर ना अलोक दिसतो. अलोकला बघितल्यावर आरव त्याला घट्ट अशी मिठी मारतो, कारण सगळीकडे त्याने आता दुनिया पालती घातलेली होती, पण त्याला कुठेही तो दिसला नव्हता. पण आता साक्षात तो समोर दिसल्यानंतर ना आरव अलोकला मिठी मारून रडू लागतो, आणि म्हणत असतो की तुला सगळीकडे शोधलं, तू कुठेही सापडला नाहीस. मग आता अलोकने तर प्राजक्ताची सुटका देखील केलेली असते, आणि त्याचसोबत आरवला सुद्धा तो भेटलेला असतो. आणि म्हणूनच मग आता तो त्याला घरी घेऊन जायचा निर्णय घेतो, कारण इथे आता जास्त वेळ थांबून उपयोग नव्हता. आणि त्याचमुळे आता अलोक आरवशी बोलतो, आणि आरव जो आहे तो अलोकला सांगत असतो की चल घरी, कारण सगळीजणं तुझी खूप जास्त वाट बघतायत. आणि असं बोलून तो आता त्याला घरी घेऊन चा निर्णय त्याने घेतलेला असतो. तेच इकडे कौस्तुभ जे आहे, कौस्तुभ आता प्राजूला म्हणत असतो की थँक गॉड प्राजू, तुझ्यामुळे सुटलो. पण प्राजूला प्रश्न पडलेला असतो. प्राजू आता कौस्तुभला म्हणत असते, कौस्तुभ नेमकं काय झालं होतं मला ते सांग ना. मग आता कौस्तुभ म्हणत असतो की काही नाही, काय सांगू, आता सगळं काही जाणून घ्यायचं होतं. खरं तर प्राजूला या गोष्टी समजत नव्हत्या की काय करायचं ते, त्यामुळेच ना आता प्राजू जी आहे ती
ती आता विचारत असते कौस्तुभला जाब की हे गुंड तुला का मारत होते आणि तू किती पैसे घेतलीस यांच्याकडनं हे सुद्धा आता जाणून घ्यायचं असतं. पण इकडे तृप्ती प्राजूचं कौतुक करत असते. तृप्ती प्राजूला म्हणत असते की आज आपण सुटलेलो आहोत ते फक्त तुझ्यामुळे, नाहीतर काय झालं असतं ना हा विचारसुद्धा करू शकत नाही असंही आता म्हटलं जात असतं. प्राजूच्या प्रश्नाचं अजूनही कौस्तुभने उत्तर न दिल्यामुळे ना इकडे मात्र आता प्राजू जी आहे ती थोडा विचारच करत असते आणि प्राजू आता म्हणत असते की काय झालं आहे नेमकं, सांग ना, तू कसले पैसे घेतले होतेस आणि किती, असं बोलून ती आता त्याला भंडावून सोडते. तेच आता त्याला समजत नसतं की काय उत्तर द्यावं ते. तर आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं प्राजू वगैरे घरी आलेले असतात. तेच भाग्या त्यांना शोधण्यासाठी का होईना बाहेर पडत असते. भाग्या जेव्हा त्यांना शोधायला बाहेर पडत असते ना तेव्हा तिला म्हणते की अगं तुझ्या अंगाला तर हळद लागलेली आहे, तरीसुद्धा तू कशी काय घराबाहेर पडत होती, हळद लागलेली असताना घराबाहेर पडायचं नसतं. तर मग भाग्या तिला म्हणत असते पण तू कुठे होतीस, तू सकाळपासून कुठेही नव्हतीस, माझी हळद होती आणि तू माझ्या हळदीत नव्हतीस, याचा किती त्रास मला झालेला आहे ना, मी काय सांगू तुला. तेच आता आलोकने घडलेला प्रकार सांगितलेला असतो आणि त्यामुळेच ना इकडे असणारा आरव त्याला चिडवत असतो. ती मुलगी तुझ्या डोळ्यासमोर सारखी येते, याचा अर्थ तुला कळत नाही आहे का, याचा अर्थ हाच आहे की बघितलंस का तिला तुझ्याशिवाय जराही करमत नाही, म्हणजेच तुमचं नेमकं काहीतरी पुढे होईलच असंही तो म्हणत असतो. तेच आता तिला अडचणीच्या वेळेला मला तिची मदत करायची होती म्हणून मी मदत केली एक माणुसकीच्या नात्याने, असं देखील आलोक आता आरवला बोलत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.